नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। भाऊ गावी गेला होता तर अळूवडीची पानं घेऊन आलाय, तर अळूवडी बनवते। तर चला तुम्हाला दाखवते अळूवडीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया आपण मागच्या कॅमेऱ्याने। अळूची पानं दोन प्रकारची असतात, एक एकदम हिरव्या रंगाची असतात आणि दुसरी ही अशी काळपट रंगाची असतात। तर ही आम्ही काळपट रंगाची जी पानं असतात ती वडीसाठी वापरतो। तर पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाहू शकता खूप मोठी पानं आहेत, त्याच्यामुळे त्याच्या शिरा आहेत त्या पण फार जाड आहेत। तर त्या मी पहिले कापून घेते, जेवढं काढता येईल तेवढं काढायचं। खूप जाड शिरा झाल्यात त्या। शिरा काढताना थोडी काळजी घ्यायची, म्हणजे पान फाटलं नाही जाणार याची, नाहीतर मग तो मसाला आहे तो सर्व बाहेर पडतो। म्हणून प्रयत्न करायचा की पान फाटणार नाही। अशा हे काढून घेतल्या। त्यानंतर याला ना असं लाटण्याने प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे जरी थोड्या वर असतील तर त्या दाबल्या जातील, म्हणजे आपल्याला रोल करताना त्याचा त्रास होणार नाही। असं तर मी अशा सर्व पानांच्या शिरा काढून घेते। तर या सर्व पानांच्या मी सर्व त्या शिरा इथं काढून घेतल्यात आणि थोड्या लाटण्याने प्रेस करून घेतल्यात। तर चला आता वडी बनवायला घेते। तर अळूवडीसाठी मी हा एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। मी हा कटरमध्ये करून घेतला आहे, त्याच्यामुळे बघू शकता बारीक झाला एकदम। त्यानंतर इथे चिंचेचा कोळ घालते, मी चिंच भिजत घातली होती मगाशी, तर त्याचा कोळ घालते। चिंचेचा कोळ घातला आहे। त्यानंतर मीठ घेते चवीनुसार, आणि मिरची पावडर। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला, जसे तुम्हाला तिखट खायची असेल तशी। अळूवडी थोडीशी तिखट गोड आंबट चांगली लागते, आणि मग मी थोडी तिखट जास्त करते, त्याच्यामुळे तिखट जास्त घातले। हळद घातली थोडीशी, हिंग घेतले एक छोटा चमचा, 1 टीस्पून गूळ घातला आहे, थोडंसं याच्यामध्ये तेल घालते 1 चमचावर, आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते पहिले। यात घालते बेसन, तर आता माझ्याकडे ही 4 मोठी मोठी पानं आहेत, तर मग थोडा मसाला जास्त लागेल म्हणून मी बेसन थोडं जास्त घेतलं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते। यात थोडं थोडं करून पाणी घालणार आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला। आता बघा मसाला माझा तयार झाला आहे बनून। तुम्ही हे तयार झाल्यानंतर असं चाखून बघा थोडंसं, आणि जर तुम्हाला वाटत असेल की मीठ किंवा तिखट काही पण आंबट कमी आहे तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये घालू शकता। मी याच्यात थोडं मीठ घातलं आहे, आणि बघा असं एवढं पातळ आवरण बनवायचं, एकदम घट्ट पण नाही एकदम पातळ पण नाही, असं बनवायचं आहे। हे असं हातातून ना पटकन पडलं पाहिजे, तर असं बनवलेलं आहे। चला आता मी पानांना लावून घेते। पाहू शकता पान केवढं मोठं आहे, एवढं मोठं पान आहे, त्याच्यामुळे मी दिसलं एवढं मोठं पान आहे, तर मी आता त्याला लावून घेते। तर आता हे एका पानाला लावून झालंय, मी आता दुसरं पान घेते। हे थोडं छोटं आहे, चला याला पण लावून घेते। आता मी हे दुसऱ्या पानाला लावून झाले, आता तसंच मी ह्याच्यावर तिसरं पान घेते करून। तर हे तिसरं पान ठेवलं याच्यावर,
आता याला लावून झालं व्यवस्थित मसाला. मी हे पान आहे ना असं फोल्ड करून घेते दोन्ही साईडने. इकडच्या साईडने पण करते, खालच्या साईडने, आणि इथे पण लावून घेते मसाला. तर हे झालं. मी इकडून फोल्ड करते. इथे पण मसाला लावते आणि एकदा एक फोल्ड इथून करते. इथे पण मसाला लावून घेते. पुन्हा असे 2 फोल्ड केलेत. त्याला पण लावून घेते. हे आपण फोल्ड करणार आहोत. व्यवस्थित याला फोल्ड करून घ्यायचं आहे. एकदम टाईट रोल बनवून घ्यायचं आहे. तर हा बघा असा रोल तयार झाला आहे. आणि मग आता ह्या रोलला थोडंसं इथून बंद करून घेते असं, आणि या साईडने पण. इथे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे, त्यावर चाळण ठेवले आणि मग त्या चाळणीला तेल लावून घेतलं आहे. आता या चाळणीमध्ये वड्या वाफायला ठेवते. हे पाहू शकता दोन्ही वड्यांचे रोल बनवून झालेत. आता मी ना यांना कट करून घेणार आहे, कारण खूप मोठे आहेत तर ते चाळणीमध्ये बसणार नाहीत, म्हणून मी यांना कट करून घेते. ठेवताना थोडासा हा रोल जो आहे असा घट्ट करून घ्यायचा आणि इथे चाळणीत ठेवते. मी दाखवते मी तुम्हाला चाळणीत ठेवल्यावर. हा आहे दुसरा रोल. त्यानंतर हा आहे तिसरा. आला पण. तर याचे मीच ठेवले आणि याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि याला मोठ्या गॅसवर 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. बरोबर 15 मिनिटं मी वाफवून घेतलेत आणि चला आपण पाहूया आपल्या वड्या तयार झाल्यात का. तर हे बघा हाताला चिटकत नाही आहेत, याचा अर्थ आपल्या वड्या तयार झाल्यात. अजिबात हाताला चिटकत नाही आहेत. तर आता मी करते गॅस बंद आणि थोडा वेळ आता मी यांना असं झाकून ठेवणार आहे. तर या बघा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता मी या कट करून घेते. तर वड्या मी कट करून घेतल्या आहेत बघा या साईजच्या. आता मी यांना फ्राय करते. फ्राय पॅन घेतला. फ्राय पॅनमध्ये इथे मी तेल घालते. मग यात घालते थोडेसे तीळ. आता तेल गरम झालं आहे व्यवस्थित. यामध्ये मी वड्या घालून घेते.
वड्या घालून घेत आहेत मी याच्यात. एक साईड व्यवस्थित झाले. आता पलटी करून घेते मी. तर या बघा आपल्या वड्या दोन्ही साईडने फ्राय करून झालेत. अहोंचं ताट रेडी आहे. वडी आहे, पुलाव आहे आणि हिरव्या वाटाण्याची भाजी आहे. आज कशी वाटली वडीची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.